20 काय 50 ला 3 एक नंबर फ्रेश आहे दादा. शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या द्यायला पाहिजे. सरकारी नोकरी मागायला पाहिजे. सरकारी नोकरी द्यायला पाहिजे. का आज मराठा समाजमध्ये मुली कमी आहेत, माळी समाजमध्ये मुली कमी आहेत आणि जैन समाजमध्ये कमी आहेत. तर ह्या लोकांनी करायचं काय? धनगर समाजमध्ये कमी आहेत आणि पोरं दारू पिऊन फिरायला लागल्यात. हे कुठं तर आळा घाला. त्या गोष्टीचं ह्या समाजाचं सगळ्यांचं विचार करून तिनासनी योग्य अनाथ आश्रममधलं द्या करून द्यायला तयार आहे. खरं सरकारी नोकरी तुम्ही द्या. मुलीच्या घरला गेलं तर विचारलं तर सरकारी नोकरी आहे का म्हणतात. आई वडिलांची अपेक्षा वाढलेली असते मुलींची. मग त्या पोरांनी काय करायचं? चांगलं स्वच्छ तर मनाची आहे, पोरं राबणारी आहे, शेती आहे, घर आहे, दार आहे, सगळं आहे. मेंटकागडी आज मेंटक्यागडी सगळं रात्र दिवस काबाड कष्ट करणार कोण नाही. काबाड कष्ट करणारवाल्याला मुली का देत नाही? यायला पाहिजे. त्याच्या आई वडिलांना विनंती आहे माझी. आज भारतचे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. अहो विचार करा एक गोष्टीचं. आज भारत आपला महान आहे. आज हिंदू धर्माचा अंशाला दिवासच लागायला पाहिजे. कोल्हापुराचा जन्म घेतलेला माणूस आहे मी. कोल्हापूरकरांना सल्यूट करतो. माझं जीव जाऊन दे. ती संस्कृती मला आहे आणि ती संस्कृती मी मदतपर्यंत सोडणार नाही. सत्य तेवढं सोडणार नाही. आज सांगायची इच्छा आहे तुम्हाला. आज ही लोक बेकार फिरायला लागल्यात. सुशिक्त बेकार फिरत त्या मुली फिरायला लागल्यात सुशिक्त. त्यांना जॉब द्याय ना, नोकरी द्यायची सरकारी. नाही तर मोदी सरकार तुम्ही गुजरातमधलं कारखाना काढून आणून लावायची इकडे कोल्हापूर, सांगलीला, साताऱ्याला, खेडेगावात, मानदिशीला, दुष्काळ भागात. दुष्काळ भागात आज परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहीत आहे का? काहीसुद्धा नाही आहे. पाणी नाही आहे तिथे. प्याला पाणीसुद्धा नाही आहे. विचार करा. एवढी जमिनी पडल्या तेवढी जमिनी जर तुम्ही पुराचं पाणी जर सोडला तर आज किती लोकांचं चांगलं होईल दुष्काळ भागात. आज सांगायची इच्छा आहे. सांगोला तालुक्यात काय सांगोला तालुक्यात म्हणा, इळवी म्हणा, तुम्हाला सांगतो जत साईडला जिथं पाणी झालं तिथं पाणी झालंय. हो खरं जिरायचं राहण्याला पाणी द्यायची पाईपलाईन जोडून. नाही तर स्पेशल काढा तुम्ही. कोल्हापूरची लोक इतकी चांगली आहेत. कोकण पट्ट्यातली मी प्रत्यक्षात बघितले. खऱ्याची माणसं आहे. माणसाची भूक म्हणजे काय तिला माहीत आहे. ताण काय म्हणजे माहीत आहे. आणि गेला पैसा म्हणतं की नाही. अरे येताना काय घेऊन आला होता आणि जाताना काय घेऊन जाणार आहे तुम्ही? काही सुद्धा येणार नाही. कडदोडा ठेवत नाही. बाईचे कानातली फुलं ठेवत नाहीत, दुधवी ठेवत नाहीत. लक्षात ठेवा कसं वागायला पाहिजे. आपला भारत देश महान वर्ण म्हणताय. अरे महान आहेच काय? महान आहे काय? आपल्या भारत देशासारखा कुठलाच महान देश नाही आहे काय? इंग्लंडवाल्यांनी सगळं तिथलं सगळं चोरून नेली. सगळी सोनं नाणं आली होती. व्यापारला 1.5 वर्ष राज्य केली तिने. आणि आपण काय कसं वागायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. मुलांनो मी वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार तुमच्यासाठी. सुशिक्षित पोरांचे आणि शेतकऱ्याच्या पोरासाठी नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांचं लग्न झालं पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा, बापू भाजीवाला, कोल्हापूर जिल्ह्यात जन्म घेतलेला आहे.